उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारा मोठ्या प्रमाणात झाला। यामध्ये शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे आहे तसा माल शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला आहे। आपण चाकण बाजार समितीमध्ये आलेलो आहे। खरं तर शेतकरी मोठ्या कष्टाने आपली शेती पिकवत असतो आणि हेच शेतकऱ्याचं कष्ट अवकाळी पाऊस, गारपिटीत मातीमोल होताना दिसते। बाजारभाव नाही, अक्षरशः भाजीपाला असेल, तरकारी माल असेल, हा पावसाने झोडपून काढला। नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले। त्यामुळे कुठेतरी बाजारात आलेल्या मालाला बाजार मिळत नाही, अगदी फुकट देण्याची वेळ आलेली आहे। मावशी, काय हे सगळं होतंय? फुकट देण्याची काय वेळ येते? मग गिराईक नको का इथं? गिराईक नको? गिराईक पावसाने काय फटका बसलाय? पावसाने मग की भरलेत की आता पालक गेले काही। हो, मग आता घेतात की नाही? बघितलं ना तुम्ही? आता आहे का तासभर गिराईक? तुम्ही उभं राहिल्यात का नाही? मग आहे का गिराईक? गिराईक असलं तर आम्हाला ना गिराईक पुरत नाही। आम्ही 3 माणसं द्यायला असतो तरी गिराईकच नाही। गॅसमुळे पण लोक गावाला गेले, त्याच्यामुळे गॅस एजन्सीमुळे पण लोक गावाला गेले, त्याच्यामुळे पण कंपन्याला त्याला आम्हाला मालाला हे बसलेलं आहे, मार बसलेला आहे, गिराईक नाही अजिबात। नक्कीच दुहेरी संकट आहे। एका बाजूला पावसाचा फटका बसतोय, तर दुसऱ्या बाजूला गॅसमुळे कामगार हा स्थलांतरित झालाय। त्यामुळे गिराईक नाही, माल भिजलेला आहे। पुन्हा एकदा पाहूया, अशा पद्धतीने संपूर्ण परिसरामध्ये शेतमाल आहे। हा शेतमाल अगदी पावसाने भिजलेला आहे। त्यामुळे या मालाला बाजारभाव मिळत नाही, विक्री होत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना आता हा माल जागेवर सोडून देण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे कष्ट पुन्हा एकदा मातीमोल होताना दिसते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।